सर्वार्थानं धन्यवाद अर्पण करून ही संस्था उज्ज्वल अवस्थेत आणि नावारूपाला आणण्याचं काम करणाऱ्यांमध्ये पाटील सर आहे. अनेक सामाजिक संस्थांना मार्गदर्शन आणि मदत सातत्याने करत असतात. स्वतः त्यांनी आपलं सर्व शिक्षण अर्न अँड लर्न कमवा आणि शिका या उपक्रमातून घेतलेला आहे. तुमच्यासाठी तो उपक्रम सांगणं महत्वाचं आहे. आज घरातलं काम तुम्हाला सांगितलं, बाई जरा भाजी चिरतेस का, मी नाही मला अभ्यास आहे, त्याचे तुमचं दुरुपयोग चालू असतं. हा ना मी खळा जाणार किंवा काही काम नसलं तरी टीव्ही बघणाऱ्या वगैरे तुमचं पालकच चालू असतं. पण पहिलीपासून ग्रॅज्युएट होईपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा आता योजना आहे आपल्या कमवा आणि शिका योजना म्हणतात. शिकत असताना काम करायचं, त्याचा मोबदला मिळतो काय, तो मोबदला आपल्या शिक्षण शैक्षणिक साधनांसाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरायचा. अशा पद्धतीनं ते घडले आणि खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा त्यांनी आपल्यासमोर सिद्ध करून दाखवलेला आहे. ते लेखक आहेत आणि पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. विशेषतः चरित्र लेखक म्हणून त्यांचं नाव साहित्य वर्तुळात आदराने घेतलं जातं. अतिशय सुंदर, योग्य आणि व्यक्तिमत्वाला माणसांच्या मनापर्यंत पोहोचवायचं काम चरित्रलेखनाच्या माध्यमातून ते करतात. सध्या ते निवृत्त असले तरी सुद्धा आमच्या बाळकुमार साहित्य समिती किंवा संत बाबा अध्यासक इतर ज्या साहित्यिक संस्था त्या संस्थांशी ते जोडलेले आहेत. आणि शिक्षण घेतल्यानंतर माणसाची त्याच्या बुद्धीची कक्षा जी रुंदावते, त्या रुंदावण्याला एक कारण असतं की तुम्ही साहित्यिक क्षेत्राशी सामाजिक क्षेत्राशी जोडलं जाणं ते त्यांनी कायमपणे जोडून ठेवले. आपल्या शाळेत 21वे किंवा 22वे संमेलन घेतलं होतं आधी आपण, आणि एका 3 ठिकाणी घेतलं होतं, विशेष पोवाडे आणि हायस्कूल. त्या संमेलनावर असं आलेले होते. पुन्हा एकदा योग आला की या निमित्तानं ते आपल्याकडे आलेले आहेत. वहिनी साहेबांनी पण पुस्तकं लिहिलेली आहेत. आजच गेल्या आठवड्यात 17 तारखेला फक्त परिचय झाला की त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे आणि आज सर पुस्तक त्यांचं घेऊन आले. ज्या समाजामध्ये महिलांनी कर्तृत्वानं आपल्या जीवनाचा आलेख उंचावलेला आहे, व्यक्तिमत्व उभारलेले, अशा महिलांच्या चरित्राचं लेखन छोटे छोटे पाठ लिहून त्यांनी त्या पुस्तकात केलेलं आहे. त्याही लेखिका आहेत. मी दोघांचंही भैरनाथ शिक्षण संस्था आणि नवनाथ हायस्कूलच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा कार्यक्रम जो आहे तो प्रामुख्यानं 10 शाळांच्या मध्ये जिल्ह्यातल्या होणार आहे. जिल्ह्यात जवळजवळ 1100 पेक्षा जास्त शाळा आहेत आणि 700 हायस्कूल्स आहेत. पण या सगळ्यांच्या मध्ये केवळ 10 शाळांना हा मान मिळालेला आहे लवटे सरांच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं. लवटे सरांचं कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण आपल्याला खूप सहकार्य असतं. केवळ आपल्यालाच असं नाही, त्यांच्याकडे जो याचक जाईल तो रिकाम्या हाताने कधीच परत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगतो त्यांची. अधिक परिचय नुसतं त्यांचं शिक्षण आणि पुस्तकं सांगण्यापेक्षा जीवनात घडलेले त्यांचे प्रसंग कसे असतात बघा. ते 10वीला होते. 10वीला असताना आता थोडीशी पार्श्वभूमी सांगतो म्हणजे अधिक स्पष्ट होईल. ते अनाथ म्हणून नवरंगे बालकाश्रम पंढरपुरात वाढले. त्यांना आई कोण आहे माहीत नाही, बाप कोण आहे माहीत नाही, पण एका सिस्टरने त्यांना सांभाळलं की त्यांनाच ते आई मानतात. आणि तिथून मग तिथं मर्यादा असते वयाची. ठराविक वय झाले की त्यांना ते आश्रमात ठेवता येत नाही. मग ते कोल्हापूरच्या सुधारगृहामध्ये आले आणि या सुधारगृहामध्ये आल्यानंतर शाळा शिकायला लागली. ते ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये 10वीच्या परीक्षेला बसत असताना
परीक्षेचा फॉर्म भरायच्या वेळेला 40 रुपये फी होती त्यांच्या काळामध्ये, आणि ती फी नाही म्हणून ते शाळेला गेले 4 दिवस. ही गोष्ट त्यांचे शिक्षक शेखर कासार सर होते, त्यांना समजली. शेखर कासारने चौकशी केली, सुनील का आलेत नाही, सुनील का आलेत नाही, सुनील का आलेत नाही. त्यावेळेला त्यांना समजलं की फॉर्मचे पैसे फी भरायला पैसे नाहीये म्हणून सुनील आलेला नाही. त्यांनी लगेच 2 विद्यार्थ्यांना पाठवून दिलं, म्हणजे सुनीलला बोलवू नका. सर सुनील आला शाळेत. सुनील शाळेत आल्याबरोबर सरांनी आपल्या खिशातनं 40 रुपये काढून त्याच्यामध्ये ऍडमिट केली. परीक्षा तुझ्या वर्ग शिक्षणाच्या दे आणि तू परीक्षेचा फॉर्म भर. सरांनी परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षा दिली, उत्तम गुणांनी पास झाले, कॉलेज शिकले, BEd झालं, नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर पहिला पगार घेऊन ते शेखर कासारचा मंडळ गेले. आणि त्यांनी सांगितलं की सर मी 10वीला असताना 40 रुपये मला फी होती, ती तुम्ही दिली, त्यामुळे मी आज शिकू शकलो. तर म्हणजे 40 रुपये परत शेखर कासारचं म्हणजे बाळ हे पैसे नको मला. मग तुझ्यासारखा एखादा अडलेला नडलेला विद्यार्थी जर भेटला तुला तरी तर त्याला ते पैसे दे. मित्रांनो, त्या 40 रुपयाच्या बदल्यात आज अखेर सरांनी 40 लाखांपेक्षा जास्त पैसे मुलांच्या गरजेसाठी दिलेले आहेत.